मुंबईत आठवडाभरापासून जोरदार पाऊस कोसळतोय। या पावसामुळे मुंबईकर जरी सुखावला असला तरी दुसरीकडे पावसामुळे मात्र रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य आहे। यामुळे मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। मुंबईच्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर सिप्स कंपनीच्या गेट नंबर 3 समोर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत। या खड्ड्यांचा पावसात अंदाज न आल्यामुळे अनेक दुचाकी चालकांचा अपघात झाला। यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून पालिकेने केलेल्या रस्त्याच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले। आढावा घेतलेला सत्यम सिंग। मुंबईच्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर असलेल्या सिप्स 3 नंबरच्या गेट समोर मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे। आपण दृश्यामध्ये पाहिलं तर या ठिकाणी 2 ते 2.5 फुटाचे खड्डे आहेत जे सिप्स 3 नंबर गेटच्या समोर मुख्य मार्गावर आहेत। या ठिकाणी पसरला खरं तर पहिल्याच पावसामध्ये आहेत। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्याचा आहेत, ठिकाणी खड्डे आहेत या ठिकाणी पडलेले आहेत। सध्या आपण एकंदरीत पाहिलं तर एवढा मोठा खड्डा जे आहे 2 ते 2.5 फुटाचा, यामध्ये जर दुचाकी स्वाराचे बाईकचे चाका गेलं तर अपघात होण्याची देखील मोठी शक्यता आहे आणि या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। सध्या आपण पाहिलं तर मोठ्या संख्येमध्ये चाकरमानी आहेत, सिप्स कंपनीमध्ये कामाला येतात, मात्र मोठमोठ्या अशा पद्धतीचे खड्डे असल्यामुळे अपघातची शक्यता वाढली आहे। त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। मात्र या रस्त्यांच्या केलेल्या कामामुळे आहेत या ठिकाणी केलेल्या कामावर आहेत पालिकेच्या प्रश्नचिन्ह आहे। कुठेतरी स्थानिक नागरिक असतील किंवा वाहन चालक आहेत या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन मोहनचा सत्यम सिंह, एबीपी माझा, मुंबई। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा